नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी सॉरी, काल पॉडकास्ट येऊ शकला नाही, त्यासाठी एका कामात अडकली होती मी। मला वाटलं होतं लेट का होईना पॉडकास्ट अपलोड करेन मी, पण शक्य झालंच नाही, त्यासाठी खूप सॉरी। तर आता जास्त वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या आवडत्या विषयाकडे वळूया आपण। तसं तर ह्या बाईवरती जितकं बोलू तितकं कमीच आहे। लाज सोडून दिली आहे हिने पूर्णपणे, आणि त्यामुळे आपण जे काही बोलतो त्याचा हिच्यावरती काडी मात्र फरक पडत नाही। जशी संक्रांत सुरू होणार होती तसं ह्या टोमलाबाईमध्ये काय घुसलं होतं काय माहिती, एकदमच शायनिंग मारायला सुरू झाली होती। टोमली जर हिचं दुकान बंद करेल ना तर हिला बघून जे हिची भाभी करते ना युट्यूब वरती तेही बंद होईल। आणि मी जेव्हापासून भाभीच्या पब्लिक सबस्क्रिप्शन बद्दल बोलली आहे ना मंडळी, तेव्हापासून भाभीने काय केलंय माहिती आहे का, तर टोमलाबाईला अनसबस्क्राईब केलंय। म्हणजे कसं डाऊट नको यायला ना लोकांना, आणि कोणाला समजायलाही नको की हे सगळे जे फॅमिली ड्रामा सुरू होते या लोकांचे ती यांची मिलीभगत होती। ह्या नंदन भाऊजय दोघी मिळालेले आहेत याची खूप स्ट्रॉंग फिलिंग आहे मला मंडळी। व्ह्यूज वाढवण्यासाठी यांनी फॅमिली ड्रामा सुरू केलाय युट्यूब वरती, त्याच ह्यांचे अंधमंद भक्त तर काय बाबा विचारायलाच नको। एवढं सत्य डोळ्यासमोर असून पण तसेच वागतायत। काय फालतूच्या कमेंट्स करतात जसं काय यांची टोमलाबाई कोणतरी संत आत्माच आहे आणि तिला विनाकारण आपण त्रास देतोय। आता त्या दिवशी टोमलाबाईचं सुरू होतं ना मंडळी, माझ्याकडे उद्या हळदी कुंकू आहे, माझ्याकडे उद्या हळदी कुंकू आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय, आणि काय तर म्हणे माझ्याकडे खूप मोठा ग्रुप आहे, दरवर्षी मी वेगवेगळ्या लोकांना आमंत्रण देत असते हळदी कुंकूसाठी, त्यामुळे जे लोक माझ्या घरी आले नाही आहेत त्यांना मी यावेळी बोलवणार आहे, ब्ला 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 ब्ला। टोमले ग टोमले, येडा कोणाला बनवतेस तू? खरं खरं सांग ना, तुझा ग्रुप कसा मोठा झालाय ते। कारण की एकदा तुझ्या घरी कोण आलं आणि त्यांना जर तुझा खरा चेहरा समजला की कोणीच परत तुझ्या सोबत राहणं पसंत नाही करत, त्यामुळे तू नवीन नवीन लोकांच्या शोधात असतेस। दुपारी या टोमलाबाईने हळदी कुंकू ठेवलं होतं आणि त्यासाठी त्या सकाळीच उठल्या होत्या। हळदी कुंकू सिरीज पण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये आली होती। पार्ट 1 मध्ये काय तर म्हणे 20 लोकांसाठी स्वयंपाक बनवला, पावभाजी, छोले भटुरे आणि जिरा राईस राजमा सोडला तर टोमलीला वेगळं काही असं बनवता येत नाही असं मला वाटते, आणि म्हणूनच ही नवीन नवीन लोकांच्या शोधात असते। कारण आधी जे येऊन गेले असतील त्यांना तर माहितीच असणार ना की हिने काय बनवलं होतं ते, त्यामुळे परत त्या लोकांना बोलवलं आणि तेच खायला घातलं तर हिची फजिती होईल ना त्यांच्या समोर। म्हणूनच कदाचित टोमली त्यांना बोलवत नसेल आणि नवीन नवीन लोकांना पकडून आणत असेल। त्या पावभाजीवाल्या व्हिडिओमध्ये टोमली कशी चालत होती पाहिलत का मंडळी, एकदम बदकासारखी, खरंच मेकअप केलेलं बदक वाटते ही। आणि काय त्या पावभाजीचं कौतुक करत होती, कधी बनवली नाही आहे का कोणी पावभाजी? सतत आपलं नुसतं त्या पावभाजीचं कौतुक सुरू होतं। आणि सॅटर्डेला कोळशाला काम असते असं किती वेळा या बाईने सांगितलंय, कमीत कमी 20 ते 25 वेळा तरी त्या व्हिडिओमध्येही बोलली असेल की आज आहे सॅटर्डे पण ऑफिसचं काम करतोय कोळशा। कोणाला आणि का सांगत असते ना ही बाई मला तेच समजत नाही। कारण की काम करणाऱ्या माणसाचं सारखं सारखं जगाला ओरडून सांगावं लागत नाही, त्याच्या ऍक्शन मधून समजते की तो माणूस खरंच काम करतोय। पावभाजीसाठी कांदा, लिंबू, कोथिंबीर 2-3 तासा आधीच हिने कट करून ठेवलं होतं। एवढं पण या बाईला अक्कल नाही का की कांदा कापून ठेवायचा नसतो आधीच? हळदी कुंकूची तयारी ही जेव्हा करत होती तेव्हा हिने काय केलं पाहिलत का मंडळी, ते ग्लास जार हिने बेसमेंट मधून आणले आणि नुसतं कपड्याने पुसून त्यात तिने लाडू ठेवले, फुटाणे ठेवले। आता इतक्या वर्षापासून किंवा महिन्यांपासून ते ग्लास जार तिथे बेसमेंट मध्ये होते, त्याला किती धूळ लागलेली होती, ते घासून घ्यायला नको का हिने? पण नाही, एवढी आळशी बाई आहे की नुसतं पुसून घेतलं हिने। आणि मंडळी एक गोष्ट ऑब्झर्व केली का तुम्ही, ते तिळाचे लाडू हिने जे बनवले होते ते तसेच्या तसेच होते त्या बरणीमध्ये, एकही लाडू कमी झालेला दिसत नव्हता। मला तर असं वाटते की त्या मुलींनी आणि कोळशाने टेस्ट केले असतील ते लाडू, पण कोणालाच आवडले नसतील म्हणून ते तसेच लाडू पडीक दिसतायत। हिची रांगोळी तर बाबा 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 एकदम नेक्स्ट लेवलचीच असते।
आता हेच बघा ना, त्या दिवशी टोमलाबाई काय बोलली होती की मी बाहेर जाऊन रांगोळी नाही काढत आहे कारण की थंडी खूप आहे, पण हळदी कुंकूच्या दिवशी मी ट्राय करीन बाहेर जाऊन रांगोळी काढायला. पण कसलं काय, ये रे माझ्या मागल्या. 4 भिंतीच्या आत बसून रांगोळी काढत होती. आणि डेकोरेशन मध्ये काय असं वेगळं केलं होतं मंडळी. त्या दिवशी ज्या हिने 4-5 पतंग बनवल्या होत्या त्याच हिने चिकटवल्या होत्या. आणि गणपतीमध्ये जे फुलांच्या माळा ही यूज करते सेम हिच्या मनासारख्या नकली त्याच माळा तिथे यूज केल्या होत्या हिने. पण त्या डेकोरेशनचं पण कौतुक असं करत होती जसं काय मोठा तीरच मारला होता हिने. हिचा लुक बघितलात का मंडळी. हळदी कुंकूला एवढं ओव्हर कोण तयार होते हो. असं वाटत होतं की कोणाच्या तरी लग्नाला जाते ही बाई. एकदम मेंटल आहे खरोखरची. स्वतःसाठी नवीन साडी वगैरे घेऊन येते, पण मुलींना तर ते जुने जुने फ्रॉक घालते आणि दाखवते त्यांचा लुक. ना कधी त्या मुलींच्या केसांवरती फणी मारते, ना कधी पावडर लावते त्यांना. आदिवासी हेअर ऑइलच्या बॉटल्स दाखवायला काकूंना प्रॉब्लेम आहे. त्या दाखवायला त्यांच्याकडे वेळ नाही आहे, पण म्हैसूर वरून आणलेली साडी दाखवायला काकूंकडे वेळच वेळ आहे. आता मागे 31 डिसेंबरला काकू काय बोलल्या होत्या की मी कोणालाच दाखवणार नाही. माझे कोणतेही फ्रेंड्स माझ्या सोबत असतील तर मी त्यांना दाखवणार नाही, कारण की ते कम्फर्टेबल नसतात आणि प्रत्येकाची प्रायव्हसीचा आम्ही विचार करतो. पण आता हळदी कुंकूच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघाल तर काकूने सगळ्यांना दाखवलं होतं. हळदी कुंकू लावताना उखाणे घेताना पण सगळ्यांवरती झूम करून करून काकू कॅमेरा मारत सुटल्या होत्या. हळदी कुंकूसाठी हिने ग्लास पेपर आणले होते सगळ्यांना पाणी पिण्यासाठी, आणि कोणाच्या तरी मिस्टरांनी चाय आणली होती बनवून. तर काकू किचन मध्ये गेल्या आणि चाय ओतत होत्या त्या पेपर ग्लास मध्ये. तर एका ग्लास मध्ये पाणी होतं. याचा अर्थ मंडळी या बाईने उष्ट्या ग्लास मध्येच चाय दिली होती. ज्या बायकांनी आधी पाणी पिलं होतं त्या ग्लास मध्ये, त्याच ग्लास मध्ये हिने चाय दिली त्यांना. शी यार, किती घाणेरडी बाई आहे ही, एकदम त्या किरकिड्यासारखीच. आता तिकडे आलेल्या बायकांच्या मागे तर अशी लागली होती की चला 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 सगळ्यांनी नाव घ्या नाव घ्या, जसं काय स्वतःला धनादेश दांडेकरच समजते. मला तर वाटते मंडळी ह्या बाईने ना त्या मराठी मंडळवाल्यांना रिक्वेस्ट केली असेल की प्लीज मला येऊ द्या, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. इन्स्टावरती वगैरे तुम्ही सगळे व्हिडिओज टाकणार आणि त्यात जर मी नाही दिसली तर लोक परत मला ट्राउल करतील, आणि ट्राउलर्सला उत्तर देण्यासाठी म्हणून मला प्लीज तुम्ही हळदी कुंकू कार्यक्रमाला बोलवा. आता हिच्याकडे जेव्हा हळदी कुंकू होतं तेव्हा ही एवढी रेडी झाली होती आणि गेली होती ते ठीक आहे, पण हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी जात होती तेव्हा पण हे स्वतःचा लुक दाखवत बसली होती. कसली बिंडोक बाई आहे ना. मला तर आजपर्यंत ही गोष्ट समजली नाही आहे की हे जे सोशल इन्फ्लुएन्सर आहेत जे स्वतःचा बिंडोक सारखा लुक दाखवत असतात, याने काय करायचं लोकांनी ते बघून काय शिकण्यासारखं आहे यांच्याकडून. उगाच आपलं टाइम वेस्ट करत राहतात, स्वतःचा पण आणि लोकांचा पण. काही दाखवायला नाही तर उगाच दाखवू नका ना. पण काय हे आजचा माझा लुक बघा, उद्याचा माझा लुक बघा. थोबाडावरती किलोभर पीओपी थोपायची आणि त्याच्यावरती ऍडिशनल फिल्टर लावायचा की झाला यांचा लुक तयार. पण शेवटी काय भुजगावनं ते भुजगावनच राहणार. आणि मंडळी एक गोष्ट ऑब्झर्व केली का तुम्ही, ही बाई तिकडे गेली तर होती कार्यक्रमामध्ये, पण हिला जास्त कोणी भावच देत नव्हतं. ही एकटीच बसली होती हिच्या मुलांसोबत आणि फुकटचा वडापाव चरत होती. तर असंच वाटते हिला ना घरी जेवण बनवायला कंटाळा आला असेल, म्हणूनच ही एक वडापाव खाऊन आली असेल तिकडून. आजपर्यंत आपण फुकट तिथे फॅमिली सकट प्रकट ससुल्याला बोलायचो, पण ही तर ससुल्याच्या 4 पावलं पुढे निघाली. त्या दिवशी हळदी कुंकूला कोणतरी वारती आली होती हिच्या घरी, जी हिची मैत्रीण होती. ती तर हिला बोलली होती उद्या मराठी मंडळाच्या हळदी कुंकूला आपण भेटणार आहोत, तेव्हा आपण गप्पा मारूया. पण ती मैत्रीण पण हिने दाखवलीच नाही तिथे. घरी आल्यावरती पण असं दाखवते की मी खूप एन्जॉय केलं, खूप लोकांची गप्पा मारत होती मी, वेळ कसा गेला ते मला काही समजलंच नाही, उगाच फेकाफेकी करत असते. 2025चं कॅलेंडर अजूनपर्यंत टोमल काकू तुम्ही लावलंच नाही आहे. कमाल आहे बाबा तुमची. आता तर पुढच्या आठवड्यामध्ये जानेवारी पण संपेल, पण अजूनपर्यंत काय तुम्ही नवीन कॅलेंडर आणलेलं नाही आहे. त्या दिवशी तर तुम्ही शायनिंग मारत होत्या की मला कॅलेंडर चेंज करायचंय. मग आता काय झालं हो काकू. 20 लोकांची पावभाजी तर ती अजिबात वाटत नव्हती, पण काकू सांगत होत्या की एवढ्या मोठ्या भांड्यात पाहिलत ना मी कशी पावभाजी बनवली ती. हो काकू पाहिलं ना आम्ही, एवढी पावभाजी तर 4 जणांनाही पुरणार नाही एवढी तुम्ही पावभाजी बनवली होती. आणि 20 लोक तर तुमच्या घरी आले होते असं देखील मला वाटत नाही.
प्राऊड मेकर कोणाकडे नाही आहे हो मंडळी, सगळ्यांकडेच आहे आता, पण दाखवते अशी की हिच्याकडेच काहीतरी नवीन आहे. उगाच नुसती छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करत असते, जसं काय इंडियामध्ये कोणाकडेच ती वस्तू नाही आहे. आणि आजकाल हिचं डाएट कुठे गेलंय हो मंडळी. आधी तर नुसती डाएट 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 करत होती, मग आता काय झालं, तेलकट तुपट तर हवऱ्यासारखी खात असते. आणि त्या पॅटीसवाल्या व्हिडिओमध्ये तर पाहिलं ना कशी त्या मुलींना जबरदस्ती रिव्ह्यू द्यायला लावत होती. आजकाल तर त्या मुलींनाही इंटरेस्ट नसतो हिच्या व्हिडिओमध्ये यायला, पण उगाच जबरदस्ती म्हणून त्यांना बसवते तिकडे कॅमेरा समोर. एक नंबरची नाटकी आहे टोमली. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.